भीतीदायक वातावरण झाले आता. तो अचानक गायब झाला. गाडी पुढे गेली, गाडी डगमगली इकडे. पुढे काय गेलं माहिती का आता? मला नाईटचं व्लॉग महागात पडणार हे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. माझ्या हॉरर काय म्हणतात प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. तर मी आत्ता आलोय पावणेवाडीमध्ये. आणि हा एक विशेष म्हणजे मी आत्ता नॉनव्हेज खाऊन आलोय. आणि खूप जण असं म्हणतात की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर असं नाईटला कुठं बाहेर जाऊ नये, भूतं लागतात. आत्ता मी नॉनव्हेज खाऊनच आलोय आणि रात्रीचा प्रवास करतोय. मित्राला सुद्धा घेऊन आलोय, त्याला रिस्क मध्ये टाकून आलोय. तुला जीवन बोट दिसेल का? माणसं दिसतील, होत नाही दिसेल. त्याचं एडिटिंगचं काम चाललंय गाडी चालवताना. कलर बिल्डिंग केली काय रे तू? मस्त झाली, मस्त झाली. आता कुठं जायचं? फेरा मारून जायचं, काय करायचं? बारामध्ये जायचंय ना. पेट्रोल तर नाही गाडी तेवढी बारामध्ये जायला. पण आपण हॉरर जागा एक्सप्लोर करतोय. असं कुठलं बंदिस्त जागा दिसते का बघ, तिथं जाऊ आणि तिथं बघूया भूतं दिसतात का. आजचा हा व्लॉग मी उद्या सकाळी टाकला ना, मला बहुतेक घरची शिवाय देणार आहे. काय गरज आहे तुला भूतं बघायची म्हणतात. पेट्रोल चेक करायचं चाललंय आता. दिसते अरे येड आहे काय, लय पेट्रोल आहे. आता पेट्रोल चेक केलंय आम्ही. आता निरावागद रोडने आतमध्ये चाललोय. सुनसान रस्ता आहे, तिथं घर जास्त काय नाहीत. मला माहित नाही तिथं भूतं दिसतील का नाही दिसतील, पण सुनसान रस्ता आहे. बघूया, दिसली तर दिसली, नाही दिसली तर नाही दिसली. निरावागद रोडला एक राऊंड मारून येतोय. गावरे नाही गवारे. चांगलीच गर्दी आज. काय नाही गर्दी असते हॉटेल. नंतर इथनं थोडस पुढे गेल्यानंतर आहे ना, अशी घरं वगैरे काय नाही, सुनसान रस्ता आहे. हॉरर एक्सप्लोर करतोय नॉनव्हेज खाऊन. आणि ते पण रात्रीचं. आत्ता ठीक किती वाजल्या? 9:41 झाले. गाडी चालवताना मोबाईल कशाला वापरतो? सोमानीच सगळा काळा कुठं अंधार आहे इथं, एक सुद्धा बल नाही आहे. आता आम्ही अंधारात आलोय. रस्ता मात्र चांगला आहे तेवढा. पावणेवाडी तर इकडे. पुढं काय गेलं माहिती का आता? जादे काय गेलं माहिती का तुला आता? ससा गेला. जखमा तर नव्हता ना माझी चेष्टा नाही, खरंच पुढे ससा गेलाय. भाईच्या गावात जरा थोडं भीतीदायक वातावरण झालंय आता. पुढनं आता ससा गेलाय. बहुतेक तो चकवा होता का काय होता ते माहित नाही मला. रस्ते की सगळी झाडं दिसतात. काळा कुठं अंधार आहे. तुम्हाला एक सुद्धा घर दिसणार नाही. आरबीबी ती ससा दिसला मला पुढे ती. मला नाईटचं व्लॉग महागात पडणार आहे. माझ्या अंगावर काटा आलाय माझे. आता असं काही जास्त वेळ नाही झाला. 9, 9:30 म्हणजे 10 वाजले एक्झॅक्टली अप्रॉक्स. गाड्या पण ये जा करते थोडेफार. मंदिर आहे तेवढं, एक मंदिर दिसलं मला. सेफ जागा. आणि असल्या क्षणात जर का गाडीतलं पेट्रोल संपलं तर विषय गाडी आता हक्क मारायला लागली. गाडी जाईल ना घरी तिकडं. तो अंदाज काढलाय. परत महागारी जायचं आहे त्या रोडने आम्हाला. न राऊंड मारून जाऊ. हे दिसतंय तुम्हाला खंडच खंग शिरवली रोड. बारामती वडगाव खंड सांगली शिरवली रोड. आता परत माघारी ह्याच रोडने आम्ही जाणार आहे. थोडस भीतीदायक वातावरण परत निर्माण होणार आहे. जा दे परत आवाज विवाज काढतो का? इथं देवाचं मंदिर आहे इथं. आम्ही आतमध्ये गेलो नाही निरावागत मध्ये. तिथनं त्या चौकापासून परत माघारी चाललोय. म्हणलं जाऊन करायचंय तर काय. तर आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा त्याच रोडनी. त्यावेळेस होतं दिसून आहे एवढीच अपेक्षा आहे माझी. तर तुम्ही इमॅजिन करा त्या रस्त्याने जाताना 12-1 वाजता काय वाटत असेल तिथं. मला आता 1 मिनिटापूर्वी मला आता बस झाला की कुत्रा असं गाडीला आडवं आले. पण ती फक्त बस होता. डोक्यात कसलं पण विचारायचं नाईटला. त्या गाडी पळवायला लागलाय, पेहलाय थोडासा. नाही पळवायचं नाही विषय तसं काय नाही. तिथे बघ की अंतर लिहिलंय का. अंदाज मधनं जायचा होता, पण तिथं मध्ये बंद पडू नाही गाडी. जाते वाटतंय जाते. नशीब असलं तर जाईल, नशीब नसलं तर बंद पडेल. खंडोबा आळी तो रस्ता क्रॉस केल्यानंतर भीतीदायक वातावरण चालू. हाऊस जोश. हाय सर. येताना मात्र ससा दिसला, पण आता जाताना मला काय अशी भीती वाटा नाही. एकदम नॉर्मल वाटते. तरी पण अजून 3 किलोमीटर पुढे जायचंय.
झालाय गावात बाहेर निघायला सुरुवात झाली. लेट मी फोकस ऑन दी रोड. आलो आपण ओके. आम्ही क्रॉस केलाय रस्ता. मला काही भीती वाटली नाही येताना. जाताना पण एवढी काही वाटली नाही, पण तेवढा ससा दिसलेला, पण कॅमेरात रेकॉर्ड नाही झाला तो. नाही आता इतकं काय भीतीदायक वातावरण. आलोय आता आम्ही बाहेर निघलोय. ते काय नाही आता अशा तऱ्हेने आम्ही घरी चाललोय. आजचा ब्लॉग मी शूट केलाय ते पूर्ण गाडीवर बसूनच शूट केलाय. पहिलाच माझा असा व्लॉग असेल की ती गाडीवरून मी उतरलो नाही अजून. गाडीवर बसूनच आहे. कुत्र पळतय कुठं पळते ढगात. आता चारीला आलोय आम्ही. कुठेतरी थांबू 5 मिनिटं. कॉर्नर थांबायचं का? थांबू कुठं बघता इथं. हा ओके बस. इंडिकेटर लेफ्ट साईडचा ऑन ठेवू बस. मला मांजराचा आवाज येते. थांब 1 मिनिट. मला मांजराचा आवाज येते. इथं कुठेतरी वरडतंय माझं हे मांजर. कोणतरी मांजराला इथं सोडून गेले. मांजर पाळतात कशाला माणसं काय माहिती. नावाला पाळतात नुसती मांजर सोडून जातात. तर इथनं 100 मीटरच्या अंतरावर एक स्मशानभूमी. मंदिराच्या खिंडीत जायचं का? लय तुला मस्ती इथं. मला तिथं भूतांची भीती नाही वाटत. तिथं चोरांची भीती वाटते. लुटत्यात माहिती का? अर्धा 15 ब्लॉग खिंडीत. होईल, अपलोड पण व्हायचा नाही. हा, आणि ती माझा मोबाईल आहे ना तिथं चोरी होईल. अशा ठिकाणी जायचं जिथं चोऱ्या होत नाही. भूत पण एक्सप्लोर करता येतील. 15 खिंडीत तुम्ही जाताल ना तर तुम्हाला भूत नाहीत, चोर दिसतात चोर. तर ठीक आहे. अशा तऱ्हेने मी आज नाईटचा प्रवास केलाय. एक्सप्लोर केलंय भूत. म्हणजे प्रॉपर एक्सप्लोर नाही गेलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. ह्याच्या अगोदर मी पुण्यावरनं येत होतो. मी आणि विकी गाडीवरनं येत होतो. येता येता आम्हाला आहे ना भूक लागलेली आणि मी नॉनव्हेज खाल्लं. पुण्याच्या बाहेर आल्यानंतर एक हॉटेल दिसलं मला. सगळे हॉटेल बंद झाली. रात्रीच्या मला वाटतं काहीतरी 1 वाजले. आणि त्या हॉटेलला जाऊन मी आणि विकी जेवत बसलो. मी खाल्लं नॉनव्हेज. त्यांनी पण नॉनव्हेज घेतलं. विकी म्हणत होता नको घ्यायला आपण रात्रीचा प्रवास करतो. पण मी म्हटलं मला नॉनव्हेजच खायचंय. नॉनव्हेज खाल्लं, बिर्याणी घेतली, मी खाल्ली, त्यांनी खाल्ली. आणि तसंच रात्री येता येता आहे ना आम्हाला एक बाई दिसलेली रस्त्याच्या साईडला बसलेली. म्हणजे बस स्टँड होतं एक छोटस अशा प्रकारे बसलेली. तिचे कपडे वाईट तर नव्हते, पण ती अशी बसलेली की काय म्हणतात त्याला, बाकडं असतं ना बाकडं, त्याच्यावरती नव्हती बसली ती. ती खाली बसलेली रस्त्यावर. आणि तिचं तोंड आहे ना ते पुढं होतं. आणि तिची मला फक्त केस दिसत होते माग हे वगैरे. मी विकीला म्हणत होतो मागं बघ तिथे एक बाई बसली का बसली ती बघ. पण तो काय बघत नव्हता. त्यांनी पुढे गेल्यानंतर मला सांगितलं असं सांगत जाऊ नको आणि मागं वळून बघत जाऊ नको. ती काय असेल आपल्याला सांगता येत नाही. पण ती भूत होतं का नव्हतं ती मला काय अजून खात्री पडली नाही. पण त्यानंतर करावं लागत. त्या पट्ट्याला आल्यानंतर आम्हाला एक ससा दिसलेला. तर तो ससा असा सरळ पळत आला. गाडीच्या चाकापाशी आल्यानंतर तो अचानक गायब झाला. गाडी पुढे गेली, गाडी डगमगली, पण गाडी पुढे गेली पण ससा कुठे गेला तीच कळला नाही. असा ऍक्सिडेंट झाला माझ्यासोबत. एकदाच झाला, पण तिथनं पुढे माझ्यासोबत असं काही घडलं नाही. तर अशा तऱ्हेने मी घरी चाललोय. तर आजचा व्लॉग मी इथं संपवतोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.